आताच मतमोजणी प्रक्रिया अजून काही पूर्ण झाली नाही आणि याच्यामध्ये एक साधारणतः 1300 मताचा फरक आहे। त्याच्यामुळे नियमानुसार PVPAT मशीनची जी चिठ्ठ्यांची मतमोजणी आहे त्याच्याकरता निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे। अजून त्यांनी काही निकाल डिक्लेअर केला नाही। आता 5 रँडमली मशीनची मतमोजणी चिठ्ठ्यांची चालू आहे तेव्हा मी अर्ज दिलेला आहे। मला खात्री की ही लढाई अत्यंत जनतेच्या जोरावरती लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे। एकंदर काय म्हणजे एकंदर तुम्हाला किती अंदाज होता किंवा किती मताधिक्याने निवडून येईल? कारण ही 42 गावं होती, त्यामध्ये जरा काय तुमची जी खात्री होती त्या पद्धतीने झाले का? एकंदर मतदान लोकांनी चांगलं केलं, परंतु आपण पाहत आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पैशाचा वापर करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये सरळ पद्धतीनं त्या ठिकाणी लढायचं असतं, परंतु तसं गेलेलं नाही। एक सामान्य शेतकरी कुटुंबामधून लोकांकरता लढत असताना खूप लोकांनी भरभरून असं मतदान केलेलं आहे। त्याचप्रमाणे समोरच्या बाजूनी एक माझ्याच नावात साधर्म्य असणारा उमेदवार तो देखील देण्यात आला आणि त्याला देखील एक आपण पाहिलं होतं लोकसभेच्या वेळी देखील ट्रम्पेट जे चिन्ह देण्यात आलं, त्यांना देखील विजयासाठी आम्हाला आवश्यक असणारी मतं आहेत जवळपास 3,000च्या दरम्यान मतं नावामध्ये असणारं साधर्म्य आणि चिन्ह याच्यामध्ये जवळपास 3,000 मतं त्यांना गेलेली आहेत। आदिवासी भागात काय एकंदर वाटलं म्हणजे तुम्हाला? आदिवासी भागात चांगलं जनतेने एवढा प्रचंड पैसा वापरल्यानंतर देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे। आणि तुमचा जो चांदवली कळंब जिल्हा परिषद गट कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण जवळपास 2,000 मताचं मताधिक्य मिळालेलं आहे, परंतु शेवटी असं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वापरण्यात आला आणि मी काय ते करू शकत नाही, परंतु हा विजय झालेला आहे। बोगद्याचा काय फायदा समोरच्या उमेदवारांना झाला किंवा काय? बोगदा काय हा विषय निवडणुकीमध्ये नव्हता का? पवार साहेबांच्या भाषणाचा काही परिणाम झाला असं वाटतं? निश्चितच झाला, चांगल्या प्रकारे झाला। आता मला तर काही बाकीचं माहित नाहीत काय काय कशा लढतील राज्यातलं काय चित्र, पण एकूण जर पाहण्यामध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु इथला आंबेगावची लढत पाहताना एक राज्यामध्ये बलाढ्य असणाऱ्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ज्या पद्धतीने लढली, एक मंत्र्याच्या विरोधामध्ये ही लढत पाहता हा आमचा विजय झालेलाच। पुढे तालुक्यात राजकीय भूमिका काय राहील? नाही, राजकीय भूमिका काय, आता आम्ही काही पक्षाचे आहोत, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलं महाविकास आघाडीचं आमचं धर्माच्या पद्धतीने आम्ही करत राहणार। बघू अजून फेरमतमोजणी मागणी आम्ही केलेली आहे, काय निकाल लागतो ते आपण बघू। ठीक आहे। गेल्या पंचवर्षीला जे 66,000 मतांनी वळसे पाटील निवडून आले होते, तर त्या तुलनेत आता नेमकं वाटलं काय तुम्हाला? म्हणजे जवळपास जवळ आलेच होते, तर नेमकं काय कशामुळं थोडीफार मताची गरज आमची? आमची गमती म्हणजे फक्त पैसा, प्रचंड पैसा याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे। दहशत, दादागिरी, दबाव या सगळ्या तंत्राचा आपला साम दाम दंड हे सगळ्यात, आणि आमच्याकडे ती कुठलीच गोष्ट नव्हती। समविचारी तुमचे जे पक्ष आहेत किंवा त्यांचे नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काम केलं, एकदम मन लावून चांगल्या प्रकारे काम केलं सगळ्यांनी। आमचा कोणाबाबत पण कुठल्या प्रकारे नाही, सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं। ठीक, धन्यवाद।